तर हाय मित्रांनो, तर तुम्ही बघितलं असं मागच्या व्हिडिओमध्ये भात लावलेला आम्ही तर ते बघू शकता पूर्ण हिरवं झालेलं आहे। आता जीव धरलेलं आहे भाताने। तर इथून पुढे काय काय करावं लागणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे सगळं। आता पूर्ण हिरवं झालेलं आहे आपलं भात लावलेलं। तर तुम्ही बघितलं असं मागच्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे लावलेलं आहे ते। आता पूर्ण हिरवं झालेलं आहे ते। तर तुम्हाला इथून पुढे काय काय करावं लागणार आहे ते दाखवणार आहे। तर तुम्हाला तिकडे खाली जाऊन दाखवतो, दुसरी शेत आहे ती। आता खालच्या शेताकडे आलेलो आहे मी आणि बघू शकता हे पण हिरवं झालेलं आहे भात। आणि त्या साईडला आहे, तर तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो। आणि ते दाखवलं तुम्हाला मागाशी ते त्या तिकडे वरती आहे। तर मी खालच्या शेताकडे आलेलो आहे, तर तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला। ते आपण साईडला लावलेलं आहे भात आणि या पण साईडला लावलेलं आहे। तर हे असंच लांबपर्यंत आहे नदीपर्यंत। तर तुम्हाला खाली जाऊन दाखवतो। तर मी चाललोय। तर तिकडे वरती बघू शकता किती लांबपर्यंत दिसत आहे ते आमचं शेत। आणि या साईडला त्या विहिरीपर्यंत आहे। तर विहिरीच्या खाली पण आहे एक शेत, तर ते दाखवणार आहे तुम्हाला। पोचलेलं आहे विहिरीपाशी, तर ते बुडलेलं आहे बघू शकता तुम्ही। तर जवळ जाऊन दाखवतो। तर इथं भात लावलेलं आहे आम्ही, तर इथपर्यंत दिसतंय। आणि तिकडं पुढं लावलेलं आहे भात, ते बघू शकता पूर्ण बुडलेलं आहे। तर नदीचं इथपर्यंत आलेलं आहे वरती। तर बघू शकता पूर्ण बुडलेलं आहे। तर बघू शकता इकडं दिसतंय थोडं थोडं भात आणि तिकडचं पूर्ण बुडलेलं आहे। तर पाणी सगळं आलेलं आहे नदीचं इकडं वरती। आणि हे बघू शकता तुम्ही तर किती लांब लावलेलं आहे आम्ही। तर तिकडून वरून खालपर्यंत आहे। तर परत एकदा आलोय शेताकडं भात बियाणायला। तर चला तुम्हाला दाखवतो। तर सगळे आलेले, तर वरती जाऊन दाखवतो तुम्हाला। तिकडे वरती जाणार आहे बियाणायला, तर वरती गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला। तर तिकडं काका आहे ते बियाणत आहे भात, तर तुम्हाला दाखवतो वरती जाऊन। इकडे मामा बियाणत आहे भात, तर बघूया आपण जाऊन। अशा प्रकारे गवत उपटून घ्यायचं सगळं। तर हे भातातलं गवत आहे ते उपटायचं आहे। तर भातामध्ये गवत नाही यायला पाहिजे, त्याच्यामुळे सगळं काढून घ्यायचं आहे। तर भात चांगलं येतं आहे गवत काढल्यामुळं। पूर्ण हिरो झालेलं आहे भात। तर सगळी माणसं आलेली आहे। तिकडं काका आहे, तर तिकडं पलीकड पण काका आहे आणि त्या दोन काकी आहे। आणि इकडं मामा आहे बघू शकता। आणि या साईडला आई आहे। तर हे बेनून झालेलं आहे आमचा भात। पूर्ण गवत उपटून घेतलेलं आहे इकडून। तर हे बेनून झालेलं आहे आणि आता तिकडं खाली जाणार आहे। तर खाली गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला। तर तिकडं जाणार आहे खाली दुसऱ्या शेताकडं, ते पण बेनायचं आपल्याला। तर तिकडं खाली गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला। आता खालच्या शेताकडे आलेलो आहे मी। तर हे गवत दिसतं, हे काढायचं आपल्याला। हे पण बेनायचं आपल्याला। आणि हे पण बघू शकता या साईडला पण आहे। तर गवत दिसतंय मध्ये मध्ये बघू शकता। तर हे पण गवत काढायचं याच्यामधलं। आणि ही पूर्ण पट्टी नदीपर्यंत आहे। तर त्याच्या खाली पण आहे एक, तर तिकडं खाली गेल्यावर दाखवतो तुम्हाला। तर इकडं बारीक बारीक गवत आहे भातामध्ये। आणि तिकडं पुढं बघू शकता ते मोठं दिसतंय ते गवत, तर ते मोठं मोठं गवत आहे बघू शकता तिकडं। बेनायला सुरुवात केलेली आहे, ते बेनून घेणार आहे आम्ही। बघू शकता सगळीकडे माणसं लागलेली आहे बेनायला। तर सगळी माणसं बेनायला लागलेत तिकडून। तर इथपर्यंत झालेलं आहे। इकडं माणसं बेनायला लागले, तर एवढं राहिलेलं आहे आमचं। आणि हे बेनून झालं इकडे जाणार आहे वरती। हे बेनून झालेलं आहे आमचं सगळं। तर त्या वरच्या साईडला जाणार आहे, तर तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला। हे आमचं बेनून झालंय तिथपर्यंत झालं बेनून। तर आता इकडे बेनणार आहे, तर याच्यात बेनणार आहे आम्ही आता। तर याच्यातलं गवत काढून घ्यायचंय। हे बारीक बारीक गवत दिसतंय ना, हे काढून घ्यायचंय। तर इकडे भात बेनायला सुरुवात केलेली आहे। तर हे बेनून झालेलं आहे बघू शकता तुम्ही। तर याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे आता। इकडं सगळं बेनून झालेलं आहे हे, आणि इकडं राहिलेलं आहे। तर हे उद्या बेनणार आहे बघू शकता। हे उद्या काढणार आहे याच्यातलं गवत। तर हे झालेलं आहे हे, आणि ते झालेलं आहे। आणि तिकडं वरती आहे ते झालेलं आहे। तर बघू शकता सगळे हातपाय धुवायला गेले। तर परत एकदा आलेलं आहे शेताकडं, आणि इकडं वरती सालपीठ मारलेलं आहे आणि इकडं खाली सालपीठ मारतात। तर बघू शकता तिकडं खाली सालपीठ मारतात। तर तुम्हाला तिकडं जाऊन दाखवतो। तर इकडं पप्पा सालपीठ मारतात
आणि इकडं मामा मारतोय सालपेट, तिकडून खालून आलंय वरती. आणि इकडं झालेलं आहे आमचं सालपेट मारून. तर यशत झालेलं आहे आमचं सालपेट मारून सगळं. तर मी आलेलो इकडं आहे त्यांच्याकडं. आणि इथं आई आहे आणि इथं रिया बसली आहे. आणि तिकडं पप्पा गेल्यात. आणि हे भात आपण लावलेलं, तर हे भात लावलेलं होतं आपण मागं, ते आता उगवून वरती आलेलं आहे ते. तर सगळं हिरवगार दिसतंय. हे पण आपलं जे, आणि हे पण नदीपर्यंत आहे हे. तर मित्रांनो परत एकदा आलेलो आपण शेताकडं. तर हे शेत आहे आपण लावलेले. तर मी आणि आईन पप्पा आलेले. तिकडं पुढं एक रिया आहे एक, आणि भात लावलेलं आहे. तर बाकीची माणसं मागून येणार आहे. तर हे आपण भात लावलेले एवढी मोठी झालेली आहे आता सगळे. तर तिकडं वरती जाऊन दाखवतो तुम्हाला. मस्त झालेली आहे आपली शेती, पूर्ण निसवलेलं आहे भात. तर भात आलेला आपल्या भाताला. तर बघू शकता पूर्ण निसवलेलं आहे भात. आणि आपल्या शेजारी जे सोयाबीनची शेती केलेली आहे या साईडला. आणि तुम्हाला शेंगा दाखवतो सोयाबीनच्या. तर मस्त अशी शेंगा आहे सोयाबीनला, पूर्ण भरलेली आहे शेती. तर मी आलेलो आहे वरच्या साईडला. आणि भात बघू शकता तुम्ही. तर पूर्ण भात झालेलं आहे आपलं. आणि हे काही दिवसांनी सगळं पिकणार आहे. तर फक्त थोडं थोडं कवळं राहिलेलं आहे भात. तर हिरवं आहे थोडं भात आपलं. आणि ते काही दिवसांनी सगळं होणार आहे भात आपलं. तर मस्त झालेली आहे आपली शेती. पूर्ण भात आहे इकडून लावलेला आम्ही, खालीपर्यंत नदीपर्यंत आहे भात. आपण जे भात लावलेलं होतं ते आता झालेलं आहे. थोडं थोडं कवळं आहे. तर हे काही दिवसांनी पिकणार आहे सगळं. आणि पिकल्यानंतर पण दाखवणार आहे तुम्हाला. तर पूर्ण भात झालेलं आहे. आणि थोडं फक्त हिरवं आहे ते. थोडं थोडं कवळं आहे भात आपलं फक्त. आणि त्या साईडला पण आहे आपलं भात, वरच्या साईडला. तर तिकडे जाऊन पण दाखवतो तुम्हाला आमचं भात कसं झालेलं आहे ते. तर हे आपलं भात सगळं झालेलं आहे आता, पिकलेलं आहे सगळं. तर हे भात पिकलेलं आहे. आणि या साईडला भात काढतात. तर पूर्ण माणसं आहे या साईडला. आणि एवढं काढून झालेलं आहे. आणि इकडं पूर्ण फॅमिली आलेली आहे आमची. तर इथं आई आहे आणि तिकडं सोनाली आहे. आणि रियान पण आलेलं आहे आपल्या सोबत. तरी आपलं भात पूर्ण पिकलेलं आहे आता. आणि ते आपण काढायला आलेलो आहे. आणि इकडं बाकीची माणसं भात काढतात. आणि भात सगळं झालेलं आहे आपलं, तुम्हाला दाखवतो. तर आपलं हे सगळं शेत कापून झालेलं आहे आता. तर एक शेत हे आपलं झालेलं आहे पूर्ण. आणि माणसं इकडे जेवायला आलेले आहे आता. जेवण करून मग परत जाणार आहे ते कापायला वरचं. ते वरचं शेत कापायचं आहे आपल्याला नंतर. तर आपलं हे सगळं भात कापून झालेलं आहे. पूर्ण भात कापून झालेलं आहे.
तर हे पण आहे आणि तिकडं वरती पण आहे ते वरचं, आणि हे संपूर्ण झालेलं आहे आपलं कापून. तर आम्ही भात बांधायला आलेलो आहे आता, आणि भात बांधायला पण सुरुवात केलेली आहे. आणि इथं मामा बांधतात भात, आणि या साईडला पण बांधतात पूर्ण माणसं. तर अशा प्रकारे बांधून घ्यायचं आहे आपल्याला ते सगळं भात. तर आपलं सगळं भात बांधून झालेलं आहे आता. पूर्ण भात बांधून झालेलं आहे, आणि आपल्याला हे भात वाहायचं आहे तिकडं. तर तिकडं वाहून ठेवलेलं आहे भात या साईडला झोडण्यासाठी. इकडचं भात तिकडं घ्यायचं आहे आपल्याला सगळं त्याच्यावर, आणि भात वाहत्यात या साईडने. तर हे पूर्ण बांधून झालेलं आहे आपलं फायनली. आणि आपलं हे एक शेत आहे, आणि तिकडं खाली पण आहे. तर इकडं आपण भात वाहलेलं आहे सगळं, हे वाहून घेतलेलं आहे आपण भात, आणि अजून वाहत्यात लोक त्या साईडने. तर हे पूर्ण आपल्याला वाहायचं आहे, आणि इथं आणून ठेवायचं ते आपल्याला झोडण्यासाठी. आणि इथं मध्ये जोडणार आहे आपण, एक खाट आहे त्याच्यावर, तर तुम्हाला दाखवतो नंतर. तर इकडून सगळं वाहून घेतलेलं आहे आपण, आणि या साईडला वाहून ठेवलेलं आहे, आणि या साईडला आपल्याला भात जोडायचा आहे. तर हे पूर्ण संपूर्ण गोल लावलेले आहे पेंड्या आपण भाताच्या, आणि इथं जोडायचं आहे आपल्याला भात. आणि आम्ही आलेलो आहे नदीच्या साईडला. तर आपली इकडे शेती आहे, आणि ते वरचं बांधलेलं ते अर्ध जोडून झालेलं आहे, आणि अर्ध राहिलेलं आहे तसंच. तर आणि या साईडला कापायला घेतलेलं आहे भात, आणि पूर्ण माणसं कापते त्या साईडला. तर इथं सोनाली भात कापते, आणि आई आहे जिकडं, आणि इकडं काका काके आहे, पूर्ण माणसं या साईडला, आणि भात कापतात ते. आणि एवढं कापून झाल्यावर तिकडं वरती जाणार आहे, भात जोडलं आहे तिकडं. तर ते अर्ध जोडलेलं आहे आपण, आणि अर्ध राहिलेलं आहे. तर ते गोळा करायला जायचं आहे, तर तिकडं गेल्यावर दाखवतो तुम्हाला. आणि इकडं भात कापायला घेतलेलं आहे, पूर्ण भात कापतात. आणि या साईडला कापून झालेलं आहे पूर्ण, आणि ते वरचं वावर पण आहे तिकडं, ते पण कापायचं आहे आपल्याला उद्या. आणि या साईडला पप्पा आणि रियान बसलेले. तरी तर रियान आहे, आणि पप्पा बसलेले. तर आपलं हे पूर्ण कापून झालेलं आहे आता. तर हे कापून झालेलं आहे आपलं पूर्ण, आणि आता जाणार आहे वरती. वरती गेल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला जे आपण काल जोडलेलं आहे ना भात. तर आम्ही आलेलो आहे वरच्या साईडला, आणि आपण जोडलेलं आहे भात तिथं, आणि त्या साईडचं जोडायचं राहिलेलं आहे, ते आज जोडणार आहे आपण. आणि इकडे जोडलेलं आहे भात, ते तुम्हाला दाखवतो. आणि पूर्ण माणसं इकडे बसलेले. आणि हे भात आपण रात्रीचं जोडलेलं आहे भात ते सगळं. तर हे झाकून ठेवलेलं आहे. इकडं पण एक ढीग आहे या साईडला. तर हे जोडून ठेवलेलं आहे आपण रात्री, आणि या साईडला आहे ते आज जोडायचं आहे आपल्याला. आणि ते याच्यावर जोडलेलं आहे आपण रात्रीचं. तर या साईडने वाहतात सगळे, आणि या साईडला रिया पण भात वाहते आपली. तर भात घेऊन चाललेले आहे तिकडे ठेवायला. तर तिथं आपलं खळ आहे भात जोडायसाठी.
तर आज आपण भात तिथं जोडणार आहे आणि पूर्ण माणसं वाहतात भात. तर इकडून पेंड्या वाहायच्यात आपल्याला भाताच्या. आपलं हे पूर्ण बांधून झालेलं आहे आता आणि इकडं वाहतात माणसं आणि त्या साईडला रिया पण आहे, तर ती वाहते पेंड्या. तर इथं ठेवायच्यात आपल्याला आणि तिथं जोडायचं आहे आपल्याला, ते टिपट ठेवलं तिथं. आणि आपलं हे सगळं झालेलं आहे आता बांधून वगैरे, आणि हे कापून झालेलं आहे आणि त्या साईडला राहिलेलं आहे थोडं कापायचं. आणि आता हे आपल्याला पूर्ण वाहून घ्यायचं आहे. आणि रिया इकडं गेली आहे आता. तर डोक्यावर वाहते ते. तर आपलं तिकडचं पूर्ण वाहून झालेलं आहे आणि या साईडला वाहून टाकलं आहे आपण ते, आणि ते झोडतात आता. आणि या साईडला आता वाहतात, तर हे आपल्याला व्हायचं या साईडचं. आणि इकडं भात जोडणी चालू आहे आपली. तर भात पण झोडायला सुरुवात केलेली आहे. तर इकडं भात उपणणे चालू आहे आता आणि पप्पा भात उपणते तिथं आणि सगळे साईडला. आणि इथं उपणून ठेवलेलं आहे भात या साईडला, ते भरायचं आहे आता आपल्याला. आणि या साईडला हे झाकून ठेवलेलं आहे ना आपण, ते सगळं उपणून झालेलं आहे. आणि आपलं पूर्ण उपणून झालेलं आहे भात आणि पोते पण भरून घेतलेले आहे. इकडं पण पोते भरून घेतलेले आहे सगळे आणि तिकडे ट्रॅक्टर भरलेलं आहे भाताचा. तर ते पहिलं आपण तिकडे घरी जाऊन खाली करणार आहे आणि नंतर मालकाच्या इथं करणार आहे सगळं. आणि इथं रिया बसलेली आहे खात. आणि घरी आणून पण खाली केलेले आपण पोते भाताचे या साईडला. तर एवढी सगळी पोती झालेली आहे आपल्याला भाताची.